आपल्या भागातील कारखान्यांचा गळीत हंगाम संपून आज 2 महिने होऊन गेले। आज गुरुदत्त कारखान्यावर आलेलो होतो। शेतकऱ्यांची ऊस बिलं 15 जानेवारीपासून आलेली नाहीत आणि आज शुगर केन कंट्रोल ऑर्डर काय सांगते तर 14 दिवसात बिलं दिली पाहिजेत, अन्यथा व्याज द्यावं लागेल। आज शेतकरी एवढा अडचणीत आहे, त्याला रासायनिक खताचे डोस टाकायचे आहेत, त्याची सोसायटी नवजुनं करायची आहेत, परतफेड करायची आहे कर्जाची। एवढा असताना सुद्धा आज कारखान्यांनी 2-2 महिने बिलं तटवलेले आहेत, त्यामुळे शेतकऱ्याचं सर्व अर्थकारण कोसळलेलं आहे। या ठिकाणी आज 15 जानेवारीनंतर जो हंगाम संपेपर्यंत ऊस आला आहे त्याची बिलं तात्काळ काढावीत, अन्यथा मार्च नंतर आम्ही या कारखान्याच्या दारामध्ये आंदोलन करू असा इशारा सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे। आणि ज्या शेतकऱ्यांना स्वतः ऊस या ठिकाणी आणून घातलेला आहे, म्हणजे स्वतः हार्वेस्टिंग आणि तोडणी वाहतूक केलेला आहे, त्यांना ढोबळ FRP द्यावी। त्यांनी सरासरीने त्याला तोडणी वाहतूक दिलेली आहे, परंतु त्याला ढोबळ FRPचा जो फरक असेल तो सुद्धा द्यावा अशी सुद्धा या ठिकाणी मागणी केलेली आहे। तर येत्या काळामध्ये त्यांनी या आठवड्याभरात ही बिल्लं काढावीत, अन्यथा या ठिकाणी आंदोलनाला सामोरं जावे लागेल असा इशारा या ठिकाणी देतो। धन्यवाद।